नमस्कार. आपण सगळ्यांनीच पाहिलंय की मोठ्या प्रमाणावरचे लसीकरण हे सार्वजनिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे. खास करून कोविड-19च्या काळात तर याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलाय. लसीकरणामुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचतात हे खरंय, पण याच प्रक्रियेमध्ये एक खूप मोठा नैतिक प्रश्न दडलेला आहे आणि आज आपण त्याच प्रश्नावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आणि तो प्रश्न हा आहे की जेव्हा अनेकांना वाचवण्यासाठी एखादं पाऊल उचललं जातं, पण त्याच प्रक्रियेत अगदी काही मोजक्या लोकांना का होईना पण गंभीर इजा होते, तेव्हा काय? समाज म्हणून, एक शासन म्हणून आपली जबाबदारी काय बनते? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. हे जे वाक्य आहे ना, लसीकरण हा एक सामाजिक सौदा आहे, हाच विचार आपला संपूर्ण चर्चेचा पाया आहे. म्हणजे बघा, आपण सगळेच लस घेऊन एक छोटासा धोका स्वीकारतो. कशासाठी? तर संपूर्ण समाजाला हर्ड इम्युनिटी मिळावी, म्हणजे सगळ्यांचं संरक्षण व्हावं. पण विचार करा, ज्यांना या प्रक्रियेत दुर्दैवाने त्रास होतो, त्यांच्यासाठी या सौद्याचा अर्थ काय राहतो? बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा सामाजिक सौदा नक्की आहे काय आणि त्यातून कोणती नैतिक जबाबदारी येते हे समजून घेऊ. मग आपल्या भारतातल्या सध्याच्या सिस्टीममध्ये नक्की काय त्रुटी आहेत ते पाहू. यानंतर जगात इतर देशांमध्ये यावर काय उपाय आहेत याचा आढावा घेऊ आणि मग भारतासाठी कोणता नवीन मार्ग असू शकतो यावर बोलू. आणि हो, शेवटी हेही बघू की या सगळ्या बदलाचा फक्त पीडितांनाच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर कसा चांगला परिणाम होऊ शकतो. ते सामाजिक सौदा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा शासन सगळ्यांच्या चांगल्यासाठी लसीकरणासारख्या गोष्टीला प्रोत्साहन देतं, तेव्हा एक नैतिक जबाबदारीसुद्धा स्वीकारत असतं. ती जबाबदारी म्हणजे या प्रक्रियेत जर दुर्दैवाने, अगदी दुर्मिळ परिस्थितीत का होईना, कोणाला इजा झाली तर त्यांची काळजी घेणं. खरं तर हा त्या सामाजिक सौद्याचाच एक महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. आता या चर्चेमध्ये एक शब्द वारंवार येणार आहे, AFI. AEFI म्हणजे ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन. मराठीत म्हणायचं तर लसीकरणानंतर घडणाऱ्या प्रतिकूल घटना. याचा सरळ अर्थ आहे लस घेतल्यानंतर होणारी कोणतीही गंभीर वैद्यकीय घटना. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक AFI हा थेट लसीमुळेच होतो असं नाही. पण हो, काही अगदी दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्याचा संबंध असू शकतो. आणि बरोबर इथेच आपल्या सध्याच्या सिस्टीममधली एक मोठी अडचण समोर येते. आपण सामाजिक सौद्याबद्दल बोलतोय खरं, पण आज भारतात अशी कोणतीही खास यंत्रणा अस्तित्वात नाहीये जी या सौद्यातला आपला भाग म्हणजे पीडितांची जबाबदारी घेणं आणि त्यांना न्याय देणं हे काम करू शकेल. आता हे धोके म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण आपण इथे किरकोळ साईड इफेक्ट्सबद्दल नाही बोलत आहोत. म्हणजे थोडा ताप किंवा अंगदुखी नाही, आपण बोलतोय अशा अत्यंत दुर्मिळ पण गंभीर घटनांबद्दल, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला कायमचं अपंगत्व येऊ शकतं, आयुष्यभराचा आजार जडू शकतो किंवा दुर्दैवाने मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. मग आता प्रश्न येतो की अशा पीडितांसमोर आज काय पर्याय आहेत? त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागते. पण ही जी तुलना आहे ना, ती अगदी स्पष्टपणे दाखवते की हा मार्ग किती खडतर आहे. सध्याच्या कायद्यानुसार पीडितांना हे सिद्ध करावं लागतं की लस बनवणाऱ्या कंपनीचा किंवा डॉक्टरचा निष्काळजीपणा होता, आणि हे सिद्ध करणं जवळजवळ अशक्य असतं. याच्या अगदी उलट आहे नो फॉल्ट सिस्टम. इथे कोणाचा निष्काळजीपणा होता हे सिद्ध करायची गरजच नसते, आणि त्यामुळेच पीडित कुटुंबांना खूप लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळण्याची शक्यता वाढते. आता ही जी नो फॉल्ट नुकसान भरपाईची कल्पना आहे ती काही नवीन नाहीये. असं नाही की आपणच पहिल्यांदा ह्याचा विचार करतोय. जगभरातल्या अनेक देशांनी ही समस्या खूप आधीच ओळखली आणि त्यावर उपाय म्हणून अशी सिस्टम तयार केली आहे. खरं तर ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेली आणि यशस्वी ठरलेली पद्धत आहे. उदाहरणार्थ अमेरिका, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड अशा अनेक मोठ्या देशांमध्ये कित्येक वर्षांपासून अशा नो फॉल्ट सिस्टम काम करत आहेत, कारण या देशांनी हे ओळखलंय की कोणतीही लसीकरण मोहीम यशस्वी करायची असेल तर लोकांचा विश्वास जिंकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा विश्वास तेव्हाच मिळतो जेव्हा आपण हे मान्य करतो की काही चूक झाल्यास पीडितांची जबाबदारी घेतली जाईल. तर मग भारतासाठी ह्यातून काय मार्ग निघू शकतो? तर या विषयावरील अभ्यासात एक खूप ठोस आणि प्रत्यक्षात आणता येईल असा उपाय सुचवण्यात आला आहे. हा काही फक्त हवेतला विचार नाही, तर यासाठी एक संपूर्ण आराखडा मांडला गेलाय. या प्रस्तावित सिस्टीमचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. 1. यासाठी एक खास नुकसान भरपाई कायदा बनवला पाहिजे.
2. दावे लवकर निकाली काढण्यासाठी एक स्वतंत्र लवाद म्हणजे एक स्पेशल कोर्ट तयार करायला हवं. 3. सरकार आणि लस बनवणाऱ्या कंपन्यांनी मिळून एक डेडिकेटेड फंड उभा करायला हवा. आणि 4. जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे AEFI घटनांची नोंदणी अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे. आता या सिस्टमचा फायदा फक्त पीडित कुटुंबांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाहीये. नाही, याचा सगळ्यात मोठा आणि दूरगामी फायदा आहे तो म्हणजे लोकांचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास वाढवणं. आणि हा विश्वासच कोणत्याही सार्वजनिक आरोग्य मोहिमेच्या यशाचा खरा पाया असतो. कारण बघा, जेव्हा लोकांना हे माहीत असतं की दुर्दैवाने काही चूक झालीच, तर आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला आधार देण्यासाठी एक सिस्टीम आहे, तेव्हा ते लसीकरणासारख्या मोहिमांमध्ये जास्त विश्वासाने पुढे येतात. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक पारदर्शकता येते आणि आपला देश भविष्यातल्या कोणत्याही आरोग्य आणीबाणीला तोंड देण्यासाठी जास्त सज्ज होतो. म्हणजे हा प्रश्न फक्त न्यायाचा नाही, तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यातल्या सुरक्षेचा सुद्धा आहे. तर या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो, पण आता कदाचित एका नव्या दृष्टिकोनासह. प्रश्न हा आहे, लस घेतल्यामुळे झालेल्या इजेसाठी नुकसान भरपाई देण्याबद्दल बोलणं हे लस विरोधी आहे, की लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे? काहींना वाटू शकतं की नुकसान भरपाईची भाषा लसींवर अविश्वास दाखवते, पण या विश्लेषणातून एक वेगळाच विचार समोर येतो की ही जबाबदारी स्वीकारणं हेच खरं तर लसीकरण कार्यक्रमावरचा लोकांचा विश्वास आणखी घट्ट करण्याचा आणि त्या सामाजिक सौद्याचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याचा एकमेव मार्ग असू शकतो.